कोण पडलं? ए भाई गाडी घे सीट आतमध्ये घे. एडे चाले बाईक जातात ना. चलो लेट्स गो. करते कुछ तो ॲडव्हेंचरवर. लेट्स गो. बंद नाही पाडायचे. शबाश शबाश. आणि म्हणजे रिव्हर क्रॉसिंग झाली आहे. अनबीटेबल राईड. मला वाटतं लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढी मोठी रिव्हर क्रॉसिंग केली असेल मी आता. फायनली ज्या लोकेशनवरती ही राईड आपली प्लॅन होती तिकडे 11 वाजलेत आणि आता आपण मूव्ह ऑन होतोय. जी कोणी लोक, मी प्रत्येक राईडला बोलतो पण ह्या राईडला स्पेशली काय बोलतो माहिती आहे का, आजची ही राईड ना फक्त संडे ब्रेकफास्ट राईड नव्हती भाई. आजच्या राईडमध्ये भरपूर काय झालंय. त्या 50% पार्टमध्ये काय नाही केलं आम्ही अजूनपर्यंत. आम्हाला सकाळी पाऊस भेटला, पावसात रायडिंग पण झाली. हे अशा व्ह्यू एन्जॉय करत करत चाललोय पूर्ण पावना लेकचे. पावना लेकमध्ये प्रॉपर ऑफ रोडिंग पण केली. ऑफ रोडिंग ते ऑफ रोडिंग प्लस आपण रिव्हर क्रॉसिंग पण केली. तामिनी घाट इथून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. सो फुले आपण 12-11 वाजले, 12:30 पर्यंत तामिनी घाटात असू. आता लेन जास्त मारू शकत नाही कारण की टायरनं पुन्हा चिखलाने माकलेत तिकडे. आता मगाशी आपण ऑफ रोडिंग केली ती. मला वाटते ना आजच्या ब्लॉगचे 3 पार्ट आरामात बनणार. फर्स्ट वाला तर मी लोणावळापर्यंत ठेवणार, तो ॲक्सिडेंट मला पार्ट. सेकंड वाला हा आपला अख्खा ऑफ रोडिंग टाकेल आणि थर्ड मध्ये हा पुन्हा तामिनी घाट कव्हरवाला. ओके. मी मगाशी तुम्हाला आठवते पौड बोलले, एक पौड गाव आहे तिकडनं आपल्याला सरळ जायचंय. हा बघा पुढे गेले ना ते इकडून आपण कनेक्ट होणार आहे तामिनीवाल्या रोडला. चलो आता तामिनीच्या ते गेलो अपडेट देतो डायरेक्ट. तामिनी घाटात तर अजून भारी भारी व्ह्यू बाकी आहेत बघायचे. तामिनी घाट करूनच मग आपण पालीच्या आसपास जेवायला थांबू. राईट साईडला बघू पूर्ण भात लावलाय. छोटे छोटे रोपटं लावून ठेवले. भरायचं जाऊ ना. 200ची रेंज आहे अजून. 200 एक बाकी आहे. टायर बघा गरम बघा रसा आलाय. एवढंच फक्त बाकी कारण टीव्हीला होतं ना पाठी म्हणून. हे पण ना पूर्ण क्लीन झालं असतं. आणि हाच सेम याचा टायर बघा. पुढच्या समोरचा टायर बघतोय आणि गाडी चालवतो झोपेत म्हणून मी त्याला गाडी दिली. देऊन देऊन कोणाला दिली रे चालवते त्याला. ओके ऑल रायडर्स आलेत ते इथून चालू होते आपल्याला तामिनी घाट. मगाचे 15 किलोमीटर मी, विनायक, संदेश आणि अजून कुठली चौथी गाडी होती पाठी. हा सुशांत एक्सप्रेसवर. भाई काय कॉर्नरिंग करत करत आलोय डेंजर वाली. हा वाला आहे राईटला लेक व्ह्यू पॉइंट. आता ते लेकच्या इकडनं आलो. आता काय एवढा खास नाही वाटत आहे. मग अशी लेकच्या इथेच होतो आपण. अजून 200 किलोमीटर रेंज आहे म्हणजे घरी तर जाऊ आपण आरामात. हे बघा 2 पोरी चिल मध्ये मस्त सनरूफची मजा घेतात. हा वॉटरफॉल नाही आज आहे ऍक्च्युली बघायला. हा वॉटरफॉल नाहीये पण असे भरपूर जवळपास 12-15 ते स्पॉट बघायला भेटणार आहेत आपल्या पुढे. आता फर्स्ट आता बघा इथे पण एक छोटासा कुठला तरी आहे. एकदम पब्लिक एन्जॉय करते. तर डोंगर रंगा बघा भारी वाटतं. हे इथे चालवायची होती गाडी. इथे चालवायची होती. पण टर्न कुठून मारणार. नाही ना. नाही मी खरंच म्हटलं खरंच नेते की इकडनं गाडी. भाई 6 राईटला बघा. मी आता डेव्हिलच्या कॅमेऱ्यातून दाखवायला ट्राय करतो जेवढं दाखवता येईल तेवढं.
जन्नत ऑफ तामिनी घाट बघा. या पार्टसाठी स्पेशली लोक तामिनी घाटला येतात. तेव्हा पूर्ण डोंगर मधून नाही ना म्हणता 6 ते 7 जागी वॉटरफॉल आहे आणि त्याच्यावरती पुन्हा फॉग आहे. वाजलेत किती 12:45 हा व्ह्यू आहे. विचार करा पीक मान्सून मध्ये बाई ते काय क्लायमेट असेल. भाई मला आता रस्त्याची मजा घेऊ दे. ते व्ह्यू बस झाले भरपूर दाखवले. बघा अजून एक ते लेफ्ट साईडला वॉटरफॉल. भाई या घाटात काय गाड्या झोपत आहेत पब्लिक. मी तुम्हाला ना फक्त उतरलं टायर दाखवता. फुल लीन चालू, फुल लीन कचकचीत वाली सगळ्यांची. कोणच नाही थांबवते, कोणच नाही. या बघा आला अजून एक दे भाई. ओ येस. बाय द वे मला असं वाटतंय की आपण निजामपूरला आहोत. हा लेफ्ट मारल्यावरती मानगाववरून जाऊ आपण स्ट्रेटच जाऊ. चल हा रोड माहितीये मला. चल माहितीये मला. इथे बिअर शॉप आहे ना. इथून मारायचं आपल्याला लेफ्ट. बेसिकली ना मी या टायमाला रोड खराब होता ना आपला ओल्ड मुंबई गोवा आहे त्या टायमाला मी यूज करतो निजामपूरचा रोड. इथे तर एकदम मी स्टे पण घेतलेलं. माझी गणपतीपुळेची माझी राईड होती आठवते. मी ज्या टायमाला माझा ब्रेक लागत नव्हता तेव्हा इथे कुठेतरी मी स्टे घेतलेलं. हा बघा इथे हॉटेल आर्यामध्ये. त्याला मला वाटतं 2 वर्ष झाली असते. बघा एवढे चाले बघा. हे पाऊस का चालू आला आता. थोडा आहे थांब. पाली तर पोचू दे. पाली पोचल्यानंतर चालू. हे ना रिस्की आहे त्या साईडला. बाकी काय भीती नाही. इंचीच भीती आहे. मध्येच बसता डायरेक्ट बिंदास्त. पाऊस चालू आलाय काय करू. विंडशीटर घालू का नको घालू. ठीक आहे पाली फक्त 13 किलोमीटर वाहते. 13 किलोमीटर आहे काय फरक पडणार आहे. 15 मिनिटात करू कव्हर 13 किलोमीटर. अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता त्यांनीच कव्हर केलाय. जायचं कुठं काय बाई. आहेत पण कसले. 2 सेकंड साठी विचार केला थांबू जरा. रेनकोट घालून पाऊस चालू आला परत. चलो लेट्स गो. हेच बाकी होतं पावसाळ्यात राईड. आज पाऊस तामिनी घाटाच्या आसपास भेटला होता. अजून मजा आली. पाली गणपतीचे ते पोचल्यावरती डायरेक्ट आता अपडेट देतो. तोपर्यंत पळवतो. आणि तिकडनं अजून पुढे आम्हाला 120च्या आसपास किलोमीटर कव्हर करायचे आहेत बाईक. लेट्स गो. फुल ग्रीन आहे फुल ग्रीन. रस्ता पण ग्रीन झाला असं वाटतंय. हळू जाऊ चालव. टायर स्कीट होईल इकडे. ओके सो लास्ट ब्रेक भाई आमचा. लास्ट होल्ड होता. ह्याच्यानंतर आता आपापले घरी सगळे. चला जायचं. ओके सो लास्ट 40 किलोमीटर बाकी आहेत आता आपल्या आजच्या दिवसाचे. मेन सीन काय झालं आजच्या राईडला. ॲज पर प्लॅन आम्ही 2 वाजता घरी पोचलो पाहिजे होतो. कारण की मी तो प्लॅन बनवलेला माझ्या नाईट शिफ्टच्या हिशोबाने. बट मी काल कामाला गेलोच नाही. दॅट्स आम्हाला अख्खा दिवस भेटला एन्जॉय करायला. आणि मी यांना बोललो आज अख्खा दिवस एक्सप्लोर करू. घरी काळो होईपर्यंत घरी जायचं नाही. सो त्या प्लॅननुसार एक पण पोरगा रडला नाही आमच्या ग्रुपमध्ये की भाई नको मला 2लाच घरी जायचंय, मला 12लाच घरी जायचंय, मला 5लाच घरी जायचं. सगळे बोलले होते भाई चला संडे फिरू एन्जॉय करू.
आणि राईडला ना ऍक्च्युली अशीच पब्लिक पाहिजे टू बी फ्रँकली, मजा करणारी बाई. पण भाई मजा आली, आय खतरनाक मजा आली. अख्खा दिवस पेलला, अख्खा दिवस. आता असं सीन चाललाय ना माझ्या डोक्यात की हे राईडचे अपडेट एकदम येतो ना, मी हे बंद करून टाकणार भाई ऑनलाईन देणं. काय होतं माहिती आहे का, इन्क्वायरी भरपूर येतात, प्रश्न भरपूर विचारतात लोक, ऍक्च्युली ग्रुपमध्ये पण ऍड होतात, बट सीन असं आहे की राईडला येत नाही. अशा प्रत्येक राईडला असं सीन होतं ना की 10 ते 15 जणांचा मेसेज असतो मला, मी पण येतो दादा, मी पण येतो. मग त्यांना मी कन्फर्म विचारतो रायडिंग गेअर वगैरे आहेत का. त्यानंतर मग त्यातले शॉर्टलिस्ट होऊन ना 5 ते 6 कन्फर्म होतात रायडर, त्यांना ग्रुपमध्ये ऍड करतो. तर त्यातले कोण येत नाही, येतात ते कोण आपले जुनेवाले आहेत आणि 1-2 फक्त नवीन जॉईन होतात. सो आता मोस्टली तर मी इन्स्टावरती अपडेट टाकणं बंद करणार आहे, फक्त ग्रुपमध्ये टाकणार. त्यांना तुम्ही सांगितलं क्लिअर नेक्स्ट राईड किती तारखेला असणार आहे, कुठे जाणार आहे ते. अँड तुम्हाला हा आजचा ब्लॉग, आजची ही व्हिडिओ, आजचे हे किती पार्ट बनले असतील मला आयडिया नाही आता, बट स्टील जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, तेवढे पार्ट झाले, तेवढे पार्ट जर तुम्हाला आवडले असतील आजचे संडे ब्रेकफास्ट राईड तर बोलू शकत नाही, फ्रेंडशिप डे आहे आज. सो फ्रेंडशिप डे राईड टाकू आजचं राईडला आपण. सो फुली तुम्ही सगळे पार्ट एन्जॉय केले असेल, जेवढे पार्ट बनले असेल प्रत्येक पार्टला जाऊन लाईक करा, बघितलं असेल तर प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन चेक करा. हा प्रोबेबली लास्ट पार्ट असेल एवढं मला माहिती आहे. आणि नवीन असाल चॅनलवर तर भाई आपल्या जुन्या व्हिडिओ जाऊन चेकआउट करा आणि तुमचे व्हॅल्युएबल थॉट्स कमेंट डाऊन करायला विसरू नका. भेटू अशाच एक कुठल्या तरी नेक्स्ट राईडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईड सेफ अँड ऑलवेज मूव ऑन. चलो पीस आउट. आता परत बघाने का विषय करते हे. लेट्स गो.